नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांनी स्वतः वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत या देशामध्ये आखलेले आहेत. त्या अनेक कार्यक्रमापैकी हा एक कार्यक्रम जो आहे जो अतिशय आवश्यक आहे, समाजाला आवश्यक आहे असा हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी राधाकृष्णजी सोनवणे, साहेबराव मुंबई, अरुण थोरात, प्राध्यापक कोकाटे, प्रकाश वाघ, डॉक्टर क्षत्रिय, ज्ञानेश्वर गराडे, महेंद्र कदम, विष्णू वैरागर हे सगळे आमचे सहकारी आणि सरकारी अधिकारी हजर आहेत. आपल्या त्या विभागातील आमदार, खासदार आणि राज्यमंत्री नाही तो बूम काढून द्या इकडे बुमान या सुद्धा येणार होत्या, परंतु त्यांचं दिल्लीमध्ये लोकसभा सुरू आहे त्याच्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाही. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटचे राज्यमंत्री आहेत केंद्रीय, ते आहेत आपल्या महाराष्ट्रातीलच रामदासजी आठवले साहेब. तर या सर्व मंडळींच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम जो आहे देशभर राबवला जातो. तो केवळ येवल्यातच राबवला जातो असं नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, आदरणीय मोदी साहेबांनी ज्यांना आपण म्हणत होतो त्यांना त्यांनी दुसरं नाव दिलं दिव्यांग, आणि ते अतिशय सार्थ असं नाव आहे. अपंग म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये जे एक प्रकारचं जे आहे नैराश्याची भावना, दुःखाची भावना होते. दिव्यांग म्हटल्यानंतर निदान ती भावना तरी दूर होत्या. आणि खरोखरच माझं म्हणणं असं आहे की ही माणसं म्हणजे परमेश्वराने एखादी गोष्ट काढून घेतली तर काही गोष्टी त्यांना दिल्यासुद्धा. मला माहिती आहे, मी अनेक वेळा आमच्या वरळीत महापौर म्हणून सुद्धा वरळीच्या जे आहे अंधशाळेमध्ये गेलो. कपडे विणणारे लेथ मशीनवर काम करतात, डोळे नाहीत, लेथ मशीनवर काम करतात. त्यांचे वाद्य वाजवणारे बँड वगैरे जे आहेत, ऐकायला येत नाही, डोळे नाही, तरी सुद्धा एक मला असं वाटतं एक अंध मुलगी त्या टीव्हीच्या एका कार्यक्रमामध्ये फार गाजते हल्ली. म्हणजे तिला एकदाच सांगावं लागतं ते गाणं काय, आणि एकदाच ते कसं काय ते शक्य आहे ते मला काही कळत नाही. परंतु अतिशय लोकप्रिय झाली ती ह्या देशामध्ये आणि देशाबाहेर सुद्धा. आणि बरोबर एकदा सांगितल्यानंतर बरोबर ती सगळी चाल लक्षात ठेवून पूर्ण गाणं जे आहे ती पाठ आणि सुंदर असं वाटतं की आपल्यासमोर लता मंगेशकर किंवा आशा भोसले गातात, एवढ्या सुंदर आवाजामध्ये ती मुलगी गात. म्हणायचं काय की एखादी गोष्ट गेली तर दुसरी गोष्ट जी आहे परमेश्वर त्यांना सिक्स सेन्स हा परमेश्वर या सर्व मंडळींना देतो. म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, काळजी करायचं नाही. मला ते आमचे एक फार मोठे जागतिक प्रोफेसर आणि सायंटिस्ट वारले, स्टीफन पूर्णपणे अपंग, पण काय त्यांची बुद्धिमत्ता अप्रतिम. म्हणजे जगामधील जे काही प्रमुख 1, 2, 4 बुद्धिमान असतील त्यातली बुद्धिमत्ता त्यांना. हलता येत नाही, पाय चालता येत नाही, फक्त जे कॉम्प्युटर बोटं थोडं हलतायत, मान अशी. हे सगळं पाहिल्यानंतर परमेश्वराची जे आहे या कलाकृती कशा काय परमेश्वर निर्माण करतो की काही नसताना सुद्धा ते जगाचे लीडर्स होतात. आणि आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की आपल्याला आता डोळे आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, तरी आपल्याला येत नाही. आपल्याला साधं ढोलकी वाजवायला येत नाही, ना पेटी वाजवायला येत नाही, हातमागावर काम करता येत नाही, ना लेथ मशीन.
अनेक गोष्टी ज्या आहेत की ही मंडळी करू शकतात, आपण करू शकत नाही. तर असं हे जे आहे ह्या लोकांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी भारत सरकारतर्फे ही योजना जी आहे राबवली जाते. देशभर समाजातील ज्यांना दृष्टी नाही, ज्यांना ऐकायला येत नाही, हातापायामध्ये व्यंग आहे, मनाने विकलांग आहेत, कुष्ठरोग, या सगळ्यांचं जे आहे मनोबल वाढवण्यासाठी या कल्याणकारी योजना आहेत. आपण या दिव्यांग व्यक्तींना अनेक क्षेत्रामध्ये आरक्षण दिलेलं आहे, सवलती दिलेल्या आहेत, सूट दिलेली आहे, प्राधान्य दिलं आहे. आज या नोंदणी शिबिराचं काम अनेक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी यांनी अतिशय मन लावून केलेलं आहे. या सगळ्यांना शोधणं, आणणं, ग्रामसेवकांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेल्या सगळ्यांना आणण्याच्या बाबतीमध्ये. आणि आज जवळजवळ मगाशी सांगितल्याप्रमाणे या शिबिर जे झालं त्याच्यातून 700 दिव्यांग बांधवाची तपासणी करण्यात जे आली. 596 बांधवांना जे आहे भगिनींना आज इथे कुठे सायकल्स आहेत, कुठे स्टिक्स आहेत, या व्हीलचेअर आहेत, चष्मे आहेत, कानाची यंत्र आहेत, मोबाईल आहेत, ब्रेल लिपीमधील बॅटरीवर चालणाऱ्या 3 चाकीच्या गाड्यासुद्धा आहेत. या वेगवेगळ्या ज्यांना ज्याची आवश्यकता आहे ती त्यांची पूर्तता आपण करणार आहोत. आणि या सगळ्या यातून जे आहे या दिव्यांग बांधवांना तुमच्या आमच्याबरोबरच समाजामध्ये आपण जे करतो ते सुद्धा करू शकतात, ही एक मानसिकता, हिंमत तयार करणं, जीवनामध्ये त्यांना उभं करणं, हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. अनेक बाकीची सुद्धा काही कामं जे आहेत या इथे सरकारनं सुद्धा जे आहेत केलेली आहेत. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा याच्यामध्ये जे आहे ही जी दिव्यांग आपण जे आहात 5 लाख रुपयापर्यंत जे आहे कर्ज तुम्हाला मिळू शकणार आहे. आणि फक्त वर्षाला 2% त्याच्यावर व्याज आहे. 5 लाख रुपये मिळतील आपल्याला. काही लाभार्थ्याच्या अटी वगैरे आहेत. आणि यासाठी एक महामंडळ सुद्धा जे आहे निर्माण केलेलं आहे. आणि त्या महामंडळाला 500 कोटी रुपयाचं जे आहे भाग भांडवल सुद्धा आपण दिलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षण त्यांना दिलेलं आहे. मला एवढंच सांगायचं की सरकारी अधिकारी तर आपलं आपलं काम करतील, परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या महाराष्ट्र सरकारच्या काही योजना असतील, भारत सरकारच्या काही योजना असतील, त्या योजना त्यांच्यापर्यंत नेल्या पाहिजेत. त्या योजनांचा त्यांना फायदा करून दिला पाहिजे. मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्त ज्यांनी काम केलं त्यांचे आभार मानतो. आणि जे आमचे ज्या दिव्यांग बांधव भगिनी आहेत त्यांना शुभेच्छा देतो. आणि एवढंच सांगेन, जीवन है संग्राम, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. तुम्ही निश्चितपणे जे आहेत या सर्व जी मंडळी बाकीची आहेत त्यांच्याप्रमाणेच या समाजामध्ये काम करू शकता, राहू शकता आणि आनंद जीवनाचा घेऊ शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.